थँक्यू. चला क्वालिफायचा मॅच सुरू होतोय. प्रमोद सर आमच्या जोडीने जोडले गेल्यात. एका नक्कीच तुमच्या माहितीसाठी, कारण पहिल्या वर्षी ज्यावेळेला NC चषक ग्रामीणचा थरार पाहिला होता त्यावेळेला जय दुर्गा रायपाडा संघ विजयी झाला होता. त्यानंतर आमंत्रित संघामधून आलेला सर्वेश्वर चिकडोंगरे संघ विजय झाला होता 23ला. 24ला श्रीराम कसराली असंघाने बाजी मारली होती. आता 25ची कहाणी आहे. कालचा दिवस जो आपण बघितला तर कालचा दिवस शेवटच्या क्षणी रंगलेला मॅचही पाहिलाय. आणि त्याच्यामुळे यावर्षी कदाचित नवीन 3 संघ हे देखील येऊ शकतील. नक्की सर, कारण आपल्याकडे इतिहास खूप आहे सर. आणि पहिला चेंडू या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येतोय स्वतः गोलंदाज आणि पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी गोल्डन डक मिळतोय. नक्कीच अतिशय सुरेख गोलंदाजी या ठिकाणी अक्षयची. आणि बाद होऊन परतावं लागतंय बलराम पाटील याला. बॅक टू डग आउट. कमांड डीजे. आप पीछे करके देता हूँ. हाँ ठीक. ए ढीले जरा डीजल डाल. अक्षय गोलंदाजीसाठी आले होते. पहिला चेंडू फेस करत होते. पुढे आले, सरसावले. बॅट थोडीशी हातामध्ये फिरली. टॉप एज लागला. चेंडू बराच वेळ वरती गेला. आता झेल कोण टिपणार? मग स्वतः गोलंदाजाने सांगितले यस मेहनत मी केले. आता त्याला फळी मिस घेतोय. कारण बऱ्याच वेळेला काय असतं की ते पॉईंट्स असतात MVP ला, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअरला. जसे गोलंदाजीचे पॉईंट असतात. एक विकेटला कधी 20 पॉईंट असतो, कधी 25 पॉईंट. तसा झेलसाठी देखील पॉईंट असतात. पण पॉईंट ऑफ व्ह्यू जर पाहिला तर महत्त्वाचं काय होतं, ज्याने चेंडू हाताळलाय तो पोझिशनमध्ये होता हा झेल टिपण्यासाठी, म्हणून त्याने हा झेल टिपलाय. नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहे योगेश पाटील. नक्कीच आता मात्र चांगली सुरुवात म्हणता येईल. आतापर्यंत गोलंदाज अजून एक फटका या ठिकाणी. काय चेंडू भिरकावला. चेंडू जण ऑन द रोप. षटकार 6 धावांसाठी. थँक्यू. जीने के 4 दिन. आता पुढे जाऊन 5 दिवसाचा आठवडा वर्किंग डे येणार आहे. म्हणजे एक दिवस येणार आहे. सॅटर्डे संडेच्या जोडीला म्हणजे जो आहे ना तो खाली राहणार. का आता सेकंड सॅटर्डे, फोर्थ सॅटर्डे कधी बघावा लागतो. योगेश आले षटकार. ऑफ स्टंपच्या बाहेर होता. अँगल क्रिएट केला गेला होता. तिथे आहेत 3 चेंडूचा खेळ झालाय. पहिला विकेट, त्यानंतर षटकार, त्यानंतर आलाय डॉट बॉल. नक्की सर, चांगलं कमबॅक म्हणता येईल गोलंदाज अक्षय याचं. आणि चांगल्या पद्धतीचा चेंडू त्या ठिकाणी हाताळला होता. कारण फलंदाजीची पोझिशन पाहिलेली आहे. पुन्हा जशा पळवून करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅकफुटला गेले आणि कव्हरच्या दिशेने फटका खेळायचा होता. मात्र चेंडू वेगवान यष्टीरक्षकाकडे विसावलाय आणि चेंडू निर्धाव. कोणती धाव नव्हे सर. मागचे सामने पाहिले तर जिथे 45, 47, 49 झाले. शेवटचा मॅच आहे. अंडर फ्लडलाइट्स आहे. पण आता पूर्ण काळोख नाही आणि उजेडही नाही आहे. मधला काळ आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आणि अशा वेळेला तुम्हालाही माहिती आहे, ज्यावेळेला पूर्ण उजेड नसतो, पूर्ण काळोख नसतो ना, याला मराठीमध्ये संधी प्रकाश बोलतात. आता प्रकाश तुमचा टाकायचा आहे, पण संधी आहे ना ती साधायची आहे. नक्की सर. आणि जी वेळ असते ना त्याला आपण कातर वेळ म्हणतो. संधी प्रकाशही आहे, त्याचबरोबर त्या वेळेला आपण कातर वेळ असं म्हणत असतो. आणि ती कातर वेळ आहे या ठिकाणी. पुन्हा एकदा अतिशय सुरेख फटका पॉईंटच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव पूर्ण होतोय का? निश्चितच होणार आहे. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न या ठिकाणी सफल होतोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतोय तोपर्यंत 2 धाव पूर्ण होतात आणि 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते. 9 या धावसंख्या होती. आतापर्यंत 5 चेंडू अक्षयने हाताळलेले आहेत. पण सर आपण पाहिलं की तो त्या षटकारानंतर आपण अक्षयची जर गोलंदाजी बघितली ना तर चांगलं कमबॅक म्हणता येईल अक्षयचं. त्याला कारण आहे. तुम्ही जसं विश्लेषण केलं, कमबॅक केलं, त्याला कारण आहे. टप्पा थोडासा लांब ठेवलाय. लेन थोडीशी पाठी ठेवली. तो एक फुलर लेन होता, तो फुलर लेन थोडीशी लांब ठेवले. आता फुलटॉस बॉल क्षेत्ररक्षक उडी मारली होती. पण योग्य वेळेला जम नाही घेऊ शकले. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय 11वरती जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. हा बघा रिप्ले आपण पाहू शकता. शेवटचा चेंडू होता, लोअर फुलटॉस चेंडू. ज्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता व्हाईटिश मिडऑफला क्षेत्ररक्षक होता आणि इथे उडी मारली होती. आणि तुम्ही तर शाळेत शिक्षक आहात, कारण कधी कधी काय असतं तर पीटीच्या तासला काही जण कंटाळा करतात. पण तिथे लांब उडी, उंच उडी जी शिकवली जाते ना त्यावेळेला असा फायदा होतो. आणि म्हणजे कायदे में रहोगे तर फायदे में रहोगे. तो तिथे कदाचित तो बंक मारला जातोय. नाही आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 11.
थँक्यू सर. आणि एक गोष्ट आपण पाहिली सर, तर आतापर्यंत यश पाटील एकही चेंडू खेळायला म्हणजे नॉन स्ट्राईकला उभा करून ठेवलेला यश पाटील, आता मात्र या ठिकाणी स्ट्राईकवर यश पाटील, जो पाठीमागच्या सामन्याचा हिरो होता, ज्यानं अतिशय सुंदर 25 धावांची खेळी 8 चेंडूमध्ये केली होती, तो यश पाटील आता आपण स्ट्राईकवरून ते पाहायला मिळतोय. आणि तशी खेळी या ठिकाणी यश पाटीलला साकारावी लागणार आहे, कारण सामना मोठा आहे, क्वालिफाईंगचा मॅच आहे आणि गावदेवी कनेर हाही मोठा संघ आहे. उत्तुंग फटके मारण्यामध्ये अतिशय सुरेख फटका, काय फटका सजवलाय, फटका चाललाय डीप मध्ये 4 धावांसाठी चौकार. प्रमोद सर, तुम्ही नक्की चांगला उल्लेख केला की मागच्या एक षटक ते नॉन स्ट्राईकला उभे होते, ते वाट बघत होते भाई मेरा नंबर कब आएगा, आणि ज्यावेळेला नंबर आला ना त्यावेळेला 4 नंबर त्यांनी आणलाय, चौकार आणलाय, वेळ त्यांनी घेतला, तिथे नॉन स्ट्राईकला उभे होते, आपली वेळ येण्याची वाट पाहिली. कधी कधी काय असतं की वेळेला सर्व काही सुरळीत जायचं ना, तर वेळेला निघूनही जायचं असते, सर्व काही सुरळीत होण्यासाठी वेळ पण निघून जाणं योग्य असतं. तर चौकार आलाय, चौकार. स्विच हिट वेगळा प्रयत्न केला होता या चेंडूला खेळण्याचा, पहिला चौकार आलाय. धावा धाबलकावरती 15. आता इथून जर पाहिलं तर याच्यानंतर 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता एक टार्गेट तर मनामध्ये चाललेलं असणार की बॅटिंग करताना तुम्ही बॅटिंग घेतले, प्रोजेक्टेड स्कोर दिसतोय 45, 47, 52, कुठपर्यंत पोहोचायचं टीमला. नक्कीच, आणि त्या पद्धतीचा प्रयत्न या ठिकाणी करताना पाहतोय. पुन्हा एकदा अतिशय सुरेख फटका झेल होतोय का नाही, मात्र या ठिकाणी प्रयत्न चांगला होऊ शकला असता, परंतु क्षेत्ररक्षकांनी समजलं की चेंडू जर आपल्या हातातून सुटला तर चेंडू सीमारेषा पार होऊ शकतो, परंतु त्या ठिकाणी रिस्क किती नाही. मात्र 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती, 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचला 15. मी म्हटलं ना आता किती स्कोर यायला हवा, मग जास्त यायला हवा ना. सुमित इलेव्हन फणसपडा त्या 40-45 करायचे आहेत, आणि त्याचसाठी बाबल्या राऊत, फणसपडा, वैतरणा यांच्याकडनं कॅश प्राईज आले. प्रत्येक सिक्सर 200 रुपये. रन यायला पाहिजे, त्यासाठी बाबल्या राऊत यांच्याकडनं आले षटकारासाठी कॅश प्राईज. आणि हा चेंडू चाललाय लॉंग लेग रिझल्ट मध्ये चौकार. ऑफ स्टंपच्या बाहेर गेले, शप्पळ झाले, चेंडूवरती नजर ठेवून काय चेंडू सजवलाय आणि त्या ठिकाणी चेंडू धाडलाय ऑन द रोप, 1 बाउन्स चौकार. आणि 4 धावाने सर आतापर्यंत आपण बघितलं ना, तर यश पाटील अतिशय सुंदर फलंदाजी, जो चेंडू येईल ना सीमा पार करण्याचा इरादा स्पष्ट आहे. पुन्हा एकदा डान्सिंग धावून काढण्याचा प्रयत्न, चेंडू जाणार सीमा पार, चौकार, षटकार. बघतोय रिक्षावाला, पूर्ण वैतरणा गाव बघतोय, रिक्षावाला नाही, पूर्ण गाव बघतोय, कनेरचा गाव बघतोय हा मॅच, की आपल्या गावातील खेळाडू गेले, कनेरचा गाव बघतोय, फणसपाड्याचा गाव बघतोय, आपल्या गावातील खेळाडू, आपल्या गावातील मुलं गेल्यात खेळण्यासाठी, या ग्रामीण धमाका करण्यासाठी ते गेल्यात. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा 27. मागचं षटक आले 16 धावांचं, ज्याच्यामध्ये यशचा 6 चेंडूमध्ये 16 धावांचा खेळ. योगेश ज्यानं स्टार्ट केला त्या षटकाराला, तो नॉन स्ट्राईक एंडला आहेत. आता कमबॅक करण्यासाठी गावदेवी कनेरला एक कोण गोलंदाज येते पाहूया, पण त्याच्या अगोदर गाणं येते ते ऐकूया. थँक्यू. मी पुन्हा एकदा तुमच्या देशाने येतो. 2 षटकांचा खेळ संपला. आपण प्रोजेक्ट स्कोर दिसत होता ना 45-27, तो आता 54 वरती दिसतोय. नक्कीच, आणि याच्या पाठीमागचं कारणही आपल्याला माहिती आहे सर. आता मात्र यश पाटीलचा बल्ला जो आहे तो बोलायला लागलेला आहे, आणि या ठिकाणी पुन्हा एकदा योगेश पाटील आक्रमक होतोय, मात्र या ठिकाणी 2 धावा मिळतील. आणि नक्कीच सर असं मला वाटतं की जर यश पाटील जर मैदानात थांबतोय तर प्रोजेक्टेड स्कोरच्या पुढेही आपण पाहू शकतो 54चा प्रोजेक्टेड स्कोर आहे, परंतु सुमित इलेव्हन फणसपाडा हा संघ त्यापेक्षाही पुढे जाऊ शकतो, अशा पद्धतीची आक्रमकता यशकडे आहे सर. पण आता गावदेवी कनेरलाही रोखावं लागणार नाही त्यांना.
54 झाले तर कठीण आहे, धावांचा पाठलाग करणं कठीण आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला चेंडू झालाय, मिस फिल्डिंग, दबाव आलाय, आता दबाव जाणवतोय. तो पहिला विकेट गेल्यानंतर जमलेली जोडी, तुझी माझी जोडी जमली र, ती आता जोडी जमले मैदानावरती. एका बाजूला योगेश, दुसऱ्या बाजूला यश. आता व्ही नंतर डब्ल्यू आणि वाय म्हणजे XYZ होतो, तिथे आहे. दोन फलंदाज मैदानावरती आहेत, चांगली कामगिरी करतायत. नक्कीच आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळल्या, अतिशय सुरेख चेंडू या ठिकाणी तिसरा चेंडू हाताळला. पण सर नक्कीच आपण एक गोष्ट या ठिकाणी उल्लेख करू शकतो की गावदेवी कन्नड संघाला यश पाटील नावाचं जे वादळ या ठिकाणी घोंगावतंय ते नॉन स्ट्राईक एंडला उभं करण्यामध्ये यश मिळतंय. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती 2-2 धावा गेल्या आहेत ना सर, या गावदेवी कन्नडसाठी मी म्हणेन की नक्कीच लाभदायक आहेत. म्हणून मी म्हटलं ना, यश आणि योगेशच्या नावामध्ये वाय आहे आणि तो वैभव आहे त्याच्या नावामध्ये व्ही आहे, बरोबर ना, UVWXYZ. असा व्ही पुढे आहे, व्ही त्यांच्या पुढे आहे, पण आता पुढ्यातला चेंडू सुटलाय. व्ही त्या अल्फाबेटमध्ये थोडासा पुढे आहे, म्हणजे वायच्या पुढे आहे, पण इथे पुढ्यातला चेंडू सुटलाय. एक धावही आले, धावा झाल्या धापलकावरती जाऊन पोचल्या त्या 32. नक्कीच आता मात्र वैभव याला आतापर्यंत चांगलं षटक हाताळले वैभवने. 4 चेंडू हाताळले, 4 चेंडूमध्ये 5 धावा मात्र खर्च केलेले आहेत. परंतु आता मात्र यश पाटील आहे समोर. यश पाटीलसाठी निर्णायक चेंडू हाताळावा लागणार आहे, कारण आतापर्यंत 7 चेंडूमध्ये 16 धावांचं योगदान यशने सुमित फणसपाटासाठी दिलेलं आहे. पुन्हा एकदा सुरेख फटका लॉंगांच्या दिशेने येतोय, चेंडू 1 बाउन्स येतोय, मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्नही सफल होतोय. 2 धावा, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? निश्चितच या ठिकाणी 3 धावा मिळत आहेत आणि नक्कीच आमचे पंचायत त्या ठिकाणी त्यांच्या शरीरात चेंडू आदळतोय सर. बरेच आहे, म्हणजे कदाचित याचा व्हिडिओ पण व्हायरल होईल. थ्रो आला होता, कदाचित पंच तिथे पाहत होते स्टंपच्या दिशेनं आणि हो आडी थोडासा कडक लागलाय थोडा. नक्कीच. आणि सर हा व्हायरल तेव्हा होईल जेव्हा याने जास्त चोळला असता ना, तर नक्कीच चांगला व्हायरल झाला असता. नाही, कधी कधी तेही घडतं. मिसटाईम स्ट्रोक झालाय, झेल टिपला गेलाय. जो 1 रन ऍड झाला, एक्स्ट्रा आला ना, त्याचा थोडा फायदाही झालाय. असं होते कधी कधी, जो भी होत आहे अच्छे केले होत आहे, पण तो स्ट्राईक पासून लांब गेला त्याचाही फायदा झाला होता. कभी कभी जो भी होता है ना अच्छे केले होत आहे. पण एक अच्छी इनिंग, एक चांगली इनिंग योगेश पाटीलने साकारले आहेत. 10 चेंडूमध्ये 15 धावांची खेळी आले संपुष्टात. 3 षटकांचा खेळ संपलाय, 2 गडी बाद 35. हे प्रभु, हे हरि राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? रुको जरा, सबर करो. अतिशय सुरेख कमबॅक चांगलं म्हणता येईल गावदेवी कन्नड संघाचं. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय प्रोजेक्टेड स्कोर पुन्हा एकदा थोडासा खाली घसरलाय. नक्कीच 47 या ठिकाणी दाखवतो धावफलकावरती. मात्र त्या ठिकाणी अजूनही यश पाटील आपण पाहिला तर पुन्हा तळ टोकून बसला. अतिशय सुरेख फटका या ठिकाणी सजवलाय, चेंडू तो डीपला, तोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतो. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्नही होईल आणि नक्कीच 2 धावेने या ठिकाणी धावसंख्या पुढे सरकते 37 वरती. आणि नक्कीच सर आपण म्हणतोय की जो आपण विचार करतोय यश पाटील याची आपण जी मगापासून चर्चा करतोय, अजूनही आपण पाहिलं तर मैदानामध्ये तळ टोकून आहे आणि अजून या षटकातले 5 चेंडू यशच्या हातामध्ये आहेत सर. दोन्ही आहेत, म्हणजे मदन दलवी आणि यश हे बॅटल आहे. एक बेस्ट बॉलर आहे, एक चांगल्या फॉर्म मध्ये फलंदाज आहे. बॅटल आहे मी म्हटलं ना, बेस्ट बॉलर आहे मदन दलवी आणि मदन दलवीनं बिग विकेट, बिग ब्लो, मोठा झटका लागलाय. यश पाटील डिपार्ट्स बाद. क्लीन बॉलच्या सोबत गडी बाजायला मोठा विकेट. आता तो प्रोजेक्टेड स्कोर 54 वरनं 47 आला होता, 37 धावा आहेत आणि विकेटनं 47 वरनं 43 वरती येऊ शकेल.
पण तो येणार नाही याची काळजी घ्या. येणार नाही याची काळजी घेतली. बिटवीन द गॅप जातोय का चेंडू क्षेत्राच्या हातातनं जेल सुटलाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण, 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतोय. मदन दळवी थोडेसे नाराज आहे थोडेसे नाराज झाले की आता हा महत्वाचा मॅच आहे. तुम्ही दिवसभरामध्ये मेहनत केले, या मेहनतीला फळ यायचं आहे आणि फळ येण्याच्या वेळेलाच जसा अवकाळी पाऊस पडतो ना, फळ खाली पडते ना, तसा चेंडू खाली पडलाय. नक्कीच सर. आणि असं म्हणतात ना की ज्याचा अंत गोड ते सर्व काही गोड. मात्र हा शेवट आहे तो गोड होणं गरजेचं आहे. आणि तो गावदेवी कनेर मार्फत गोड होतोय की सुमित युनियन फणसपाडा संघामुळे गोड होतोय. मात्र आतापर्यंत आपण पाहिलंय तर 3.3चा खेळ झालेला आहे. मात्र अजून 3 चेंडू या ठिकाणी शेष आहेत आणि दरम्यान 40 धावफलकात लागले आहेत आणि 3 खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळालं. म्हणजे 3चा जो आकडा आहे तो 3चा आकडा आपल्या या ठिकाणी नेहमीच धावफलकावरती दिसतोय. त्यामुळे अतिशय सुरेख गोलंदाजी आतापर्यंत मदन याने हाताळलेली आहे. आणि जी गरज कनेर संघाला होती, कनेर संघाला होती ते कमबॅक म्हणता येईल मदन याच्या मार्फत पाहायला मिळते. दरम्यान पुढचा चेंडू, चौथा चेंडू हाताळतोय मदन. पंचांच्या पुन्हा एकदा आखो टप्प्याचा चेंडू, अतिशय चेंडू सुरेख हाताळलेला आहे. काय टप्पा होता. आणि नक्कीच या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो ना आत्महत्या, तशी आत्महत्या या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळालंय. आणि सूरज पाटील बॅक टू डगआउट येणार आहे. दरम्यान नवीन फलंदाज दाखल होईल सुधीर नवीन फलंदाज. आणि आपण सर मगाशी जी चर्चा करतो प्रोजेक्टेड स्कोरची, जो 54 होता तो 47 वर आला, आता मात्र तो 44 वरती आलेला आहे. कारण या षटकातले फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत. आणि बघा काय षटक हाताळलेलं आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतरचे विकेट, पुन्हा एकदा 2 धावा, नंतर वाईट चेंडू आणि पुन्हा आता रनआउट. म्हणजे अतिशय सुरेख गोलंदाजी आतापर्यंत मदन याने हाताळलेली आहे. मदन दळवीला यासाठी राखून ठेवलं होतं शेवटच्या षटकासाठी, स्लॉग ओव्हरसाठी. हे स्पेशलिस्ट आहे, स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट आहेत. अनुभव प्रचंड आहे या खेळाडूकडे, त्याकरता त्यांना राखीव ठेवले आहेत. आता अजय पाटील, यशनं चांगली कामगिरी केली आहे, त्याला साथ द्यायची आहे. अजय पाटीलचा फटका हवे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली नाही येऊ शकलाय. चेंडू चालला सीमा रेष जवळ फिल्डिंग होत असताना 3 धावा. त्याला सांगितले बाबा तू थांब, मी येतो, आणि ते चाललंय. या 3 धावा चेंडूवरती पूर्ण. मी म्हटलं होतं 47 वरनं 43 वरती येईल का, 43 वरती आलाय. पण शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू बाकी आहे. एक दोन ऐकूया आणि येऊया. थँक्यू डीजे. नक्की सर आपण पाहतोय या ठिकाणी प्रोजेक्टेड स्कोर 43 दाखवतोय, परंतु मागापासून बराच वेळ 47 वरती आपल्याला त्या ठिकाणी दिसत होता. तिथेही जाऊ शकतो कारण एक चेंडू अजून शेष आहे. एका चेंडूवरती 4-6 किती येतात पाहूया. मात्र या ठिकाणी चेंडू डॉट येतोय का, निश्चितच या ठिकाणी थर्ड अंपायर घेतलाय. 1 धाव मिळाली तर नक्कीच 44 धावांचं आव्हान समोर 45 असणार आहे. मात्र आतापर्यंत 43 धावा आपण बोर्डवरती पाहतोय. आपण ज्या चौकारी षटकारांची अपेक्षा करत होतो, मात्र या ठिकाणी निर्धाव षटक हाताळण्यामध्ये मदन याला यश मिळाले. सर शेवटचं षटक जे 8 धावांचं आले ना, त्याच्यामुळे काय झाले, जो विकेट आला सुरुवातीला त्याच्यानं दबाव वाढला आणि जो खेळपट्टीला स्थिरावलेला फलंदाज ज्यावेळेला बाद होतो त्यावेळेला असं घडतं. शेवटच्या चेंडूवरती काय घडलं होतं, अक्रॉस लाईन घेण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न, पहिला तर ते थांबले, पहिला थोडंसं थांबले. यष्टीरक्षकांना थ्रो केलाय की MS स्टाईल आल्यात, थ्रो केलाय त्याच्यामुळे क्लोज आहे एकदम क्लोज आहे. टच अँड गो वाला मामला आणि निर्णय आला पंचांचा, इट्स OUT आउट. म्हणून मी म्हटलं होतं ना, ते 27 वरनी 43 वरती थांबणार आहे. आता 44 धावांचं आव्हान आहे. 44 करायचे आहेत, 4 मारायचे आहेत या टीमला. गावदेवी कनेरला 44 करायचे तर 4 मारायचे, पण वेळेवरती 6 पण मारायचं आहे, षटकार पण मारायचा आहे, किंवा 4 इतके मारा की षटकाराची आवश्यकताच भासणार नाहीये. मॅच आपण स्कोरबोर्ड पाहूया. बलराम लवकर आऊट झाले. यश आणि योगेशमध्ये एक पार्टनरशिप झाली. यशची 21 धावांची खेळी, योगेशची 15 धावांची खेळी. बाकी जास्त काही नाही करू शकले, एक्स्ट्राच 2 होत्या आणि 4 षटकानंतर 6 गडी बाद 43 धावा ज्या स्कोरबोर्डवरती लावण्यात यशस्वी झाला आहे. सुमित इलेव्हन फणसपाडाचा संघ जो आता लागोपाठच्या दुसऱ्या वर्षी क्वालिफायच्या रेसमध्ये आहेत, क्वालिफाय होण्यासाठी रेडी आहेत. आपण गोलंदाजी बघूया कशा पद्धतीने झाली. अक्षय
पहिले षटक थोडंसं महागडं होतं 11 धावांचं. गौतमच्या षटकामध्ये 16 धावा गेल्या, 2 षटकामध्ये 27 आल्या. तिसरं वैभवचं षटक मिश्र होतं, विकेट आल्या, रन आल्या आणि शेवटचंही षटक तसं होतं. पण मदनचं षटक महत्त्वाचं इकडे होतं, तो एक विकेट आला, त्यानंतर धावा रोखल्या गेल्या. 4 धावांचं षटक आलं होतं. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. हलकीशी धून ऐकूया येऊया. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित नारंगी ग्रामीण धमाका 2025 समर्थ कक्षामध्ये मरमोद सर आमच्या जोडीने आहेत. सुमित 11 फणसपाड्याच्या टीमच्या सोबत असणारे घनश्याम दादा देखील बरोबर आमच्या पाठीमागे आता उभे आहेत. घनश्याम पाटील ऑनलाईन स्कोरिंग आज रोहित चौधरी करतोय, नेहमीच त्याला कॅमेऱ्यावरती पाहिलंय. आणि बाजूला हितांशू देखील आहेत. एक हलकासा ब्रेक. आमचे डीजे राज आज चांगलं त्यांनी डीजे वाजवलेत. तर राज केले कमाल. आज एक गाणं ऐकूया. मेरा जूता है जापानी, ये बंदूक इंग्लिश पानी, घर पे लाल टोपी रुचि फिर भी दिल है हिंदुस्तानी. मेरा जूता है जापानी, ये बंदूक इंग्लिश पानी, घर पे लाल टोपी रुचि फिर भी दिल है हिंदुस्तानी. मेरा जूता है जापानी, है जापानी, है जापानी. मेरा जूता, मेरा जूता, मेरा जूता, मेरा जूता है जापानी. तो जापान के चोर बाजार में जाके थँक्यू. उद्या गुरुवारचा दिवस आहे, शेड्यूल आहे आणि त्या शेड्यूलप्रमाणे जो पहिला मॅच आहे मारंबलपाडा टीम, आपण बरोबर वेळेवरती उद्या दाखववा. आई भवानी मारंबलपाडा आणि न्यू चंदनसार बदाम 9:30 वाजता त्या मॅचला सुरुवात होईल. पण आता मॅचला सुरुवात होते, इथे सुरुवात होते. 24 चेंडू 2444 म्हणजे ॲक्च्युली हे 2444 आहे. 2444 आहे, आवडता नंबर आहे. तो कोणासाठी आवडता आहे आणि कोणासाठी आवडणार आहे. 24-44. नक्कीच. आणि स्ट्राईकवरती पुन्हा एकदा मदन दळवी आपण पाहतोय आणि ज्याच्यावरती मधार आहे कर्णधाराचे ना सर, तो मदन दळवी आपण स्ट्राईकवरती पाहतोय. दरम्यान त्याला साथ देणार आहे प्रदीप. नॉन स्ट्राईकवरती पुन्हा फुलर लेनचा चेंडू होता, अतिशय सुरेख फटका या ठिकाणी सजवला आहे. मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चूक होते या ठिकाणी, मिसफिल्ड. मात्र 2 धावा या ठिकाणी थांबू शकणार नाहीये सर. 2 धावा या चेंडूवरती पुन्हा मदन दळवी महत्वाचा खेळाडू आहे. प्रदीप त्याला साथ देण्यासाठी तयार आहे, पण यशला विसरून चालणार नाही. यशनं विथ द बॅट विथ द बॉल दोन्हीमध्ये चांगली कामगिरी केली. ऑलराऊंड परफॉर्मन्स त्याने केला. व्हेरी फर्स्ट मॅच, पहिल्या सामन्यापासून चांगला खेळ त्यानं केलेला आहे. त्याच्यामुळे जसं यशला बाद केलं मदननं ना, आता यशला संधी आली मदनला बाद करण्यासाठी. यही ये मौका है, यही ये मौका है. लोहा गरम है, मार दो थोडा. इथे व्हाईट बॉल आहे, असा मौका मिळताय म्हणजे आलाय तिथे. पण मदन या खेळाडूशी म्हणायचं झालं तर मागच्या 3-4 वर्षामध्ये खेळाडूचा खेळ आम्ही पाहिलाय. चांगला खेळ आहे, अटॅकिंग खेळ आहे, पण ते वापरण्याचं कौशल्य आणि तो अनुभव देखील त्याच्या जोडीला आहे. नक्कीच नक्कीच. आणि यश सुद्धा चतुर गोलंदाज आहे सर, मजबूर करतोय, मदनला मजबूर करतोय. चेंडू बाहेर ठेवून प्रयत्न करतो आणि सुरेख फटका या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय आणि चूक होते या ठिकाणी, झेल सुटलाय सर. याला कारण होतं बघा, तुम्हाला धावत चेंडूच्या खाली पोहोचायचं होतं. जेव्हा प्लॅटफॉर्मवरनं गाडी सुटते ना, त्या हँडलला पकडायचं असतं. इथे काय केलं, चेंडू बराच वेळ हवेत राहिला असता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते. भाई साहब आने में देर कर दी आपने, थोडीशी देर. पुढ्यात नाही चेंडू घ्यायचा होता, इथे कमरेच्या लेवलला हा झेल टिपायचा असतो. तुम्ही खाली वाकलात, खाली झुकलात आणि तिथे हा झेल निसटलाय. आणि जीवनदान कोणाला लाभले, मदन दळवीला. प्रदीप स्ट्रायकर एंडलाय. आता चेंडू परत एकदा हवेत आहे, क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली. यस, या पद्धतीने यायचं होतं. मागे नाही आलात तुम्ही, चेंडूच्या खाली नाही आलात, चेंडूला पुढे कॅच करण्याचा प्रयत्न केला. हा झेल सुटला गेला होता. गडी बाद झालाय. पहिला विकेट, पहिला गडी बाद. तू समझा नहीं? तो आओ यार, शुरू करते हैं बिना किसी डेडिकेशन के. थँक्यू. गाणं वाजलंय. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. रंगलाय मॅचचा दुसरा डाव. बघूया कोण खाऊन जाणार भाव, कोण खाणार भाव. चांगला झेल टिपलाय क्षेत्ररक्षकानं. नक्कीच नक्कीच. आणि चांगले, मी मगाशी म्हटलं होतं की यश पाटील फलंदाजाला मजबूर करतोय. त्याला माहीत आहे मदन दळवी
अक्षय प्रदीप कशा पद्धतीने फटके खेळतोय माहीत होतं आणि त्या ठिकाणी मजबूर केलं फटका खेळण्याला आणि नक्कीच या ठिकाणी बॅक टू डगआउट धाडलेला आहे. मात्र आता समीकरण पाहतोय पण 21 चेंडू आणि 40 धावा. तसं पाहायला गेलं सर समीकरण अवघड नाही आहे. 21 चेंडू 40 धावा समीकरण अवघड नाही आहे. या ठिकाणी सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागणार आहे आणि या ठिकाणी जो स्कोरबोर्ड आहे ना हा स्कोरबोर्ड जर आपण वारंवार हालता ठेवला त्या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी गावदेवी कन्हेर संघ जे आपलं लक्ष आहे ना हे लक्ष गाठू शकतं सर. नक्की तुम्ही जसं उल्लेख केला गावदेवी कनेरचं लक्ष ते लक्ष गाठू शकतं पण लक्षाची कहाणी पण वेगळी आहे ना. म्हणजे काही काना लक्ष गाठायचं तर कोणाला तरी लक्षही करायचं असतं. अगर टारगेट की तरफ जाना है ना तो किसी को भी टारगेट आपको करना होगा. ते ठरवावं लागणार आहे. 4 चेंडूचा खेळ झाला 6 धावा धावफलकावरती आहेत. 20 चेंडू 38 धावांचा पाठलाग. अक्षय ऑन स्ट्राईक. यशनं चांगली कामगिरी केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू खेळलाय क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. झेल टिपण्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील या चेंडूवरती पूर्ण केलेत. 2 धावा या चेंडूवरती 2 धावांनी धावफलक पुढे चाललाय. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावा आहेत धावफलकावरती 8. मदन दळवी खेळतात 3 वरती. अक्षय खेळतात 4 वरती. मागचा चेंडू ज्याच्यावरती झेल सुटला होता. नक्की सर फटका चांगला होता मात्र फटक्यामध्ये जे आपण म्हणतो ना पॉवर ती पॉवर थोडीशी कमी होती पण टायमिंग झाला होता चेंडू आणि त्या ठिकाणी चेंडू पाडणं पण इन सर्कलमध्येच होता मात्र प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा चांगला होता. त्या ठिकाणी झेल होऊ शकला नाही आहे. नशीबवान आहे तर सध्या अक्षय मैदानामध्ये. दरम्यान पुढचा चेंडू यश आता शेवटचा चेंडू असणार आहे. निर्णायक चेंडू असणार आहे. आतापर्यंत 8 धावा खर्च केल्या आहेत. आखो टप्प्याचा चेंडू त्या दिशेने आणि क्षेत्ररक्षक समोर आहे. झेल सोडणार नाही आहे. बॅक टू डगआउट जावं लागणार आहे अक्षयाला. शेवटचा चेंडू होता. शेवटचा इनफिल्डच्या डोक्यावरनं खेळायचा होता. चेंडूला सर्कलच्या पार जे करायचं होता आणि त्यावेळेला मिड ऑफला टिपलाय हा झेल. या षटकामध्ये आल्या 2 विकेट 2 यशला 2 यश लाभल्यात. ड्रोनच्या साह्यानं टिपलेलं मागे दृश्य आपण पाहू शकता. पाठीमागे विरार शहर आहे. सिटी आहे विरार शहर आणि नारंगी गावाच्या जस्ट बाजूला काडी किरारी वसलेलं हे मैदान अर्थात नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं हे मैदान. फ्लड मध्ये झगमगाट आहे. पहिलं षटक 8 धावांचं आले. अकुट्या पॅथाच्या नव्हता शॉट ऑन पूल केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा सेन्सेबल क्रिकेट. मी म्हटलं ना मदन दळवी आक्रमक फलंदाज आहे अनुभवी फलंदाज आहे. त्याच्यापेक्षा अकॉर्डिंग टू सिच्युएशन परिस्थितीनुसार खेळणारा हा खेळाडू आहे. त्याच्यामुळे त्याला माहिती होतं इथे माझं या खेळपट्टीवरती राहणं गरजेचं आहे. बॅटिंग करणं गरजेचं आहे. पहिला चेंडू थोडासा सॉफ्ट हँड खेळला. 2 धावा चेंडूवरती पूर्ण 10 धावा धावफलकावरती आहेत. 44चा पाठलाग आहे. 17 चेंडू आणि 17 मध्ये बरोबर डब्बल 34 करायचे आहेत. नक्कीच सर. आणि तुम्ही वारंवार एक गोष्ट सांगत असता की मुंबईची लोकल ही लाईफलाईन आहे आणि क्रिकेटची लोकल जर आपण बघितली तर सिंगल डबल ही लाईफलाईन आहे. हा उल्लेख आम्ही बऱ्याच वेळा तुमच्या समालोचन याच्यामध्ये ऐकलेला आहे आणि ते सिंगल डबल या ठिकाणी आपली लाईफलाईन चालवताना पाहतोय आपण गावदेवी कन्हेरचा संघ सर. जसं तुम्ही उल्लेख केला कारण त्या लोकलवरती बरंचसं डिपेंड असतं. जरा जरी चुकली ना तरी पुढचं सगळे शेड्यूल गडबडतं. तसं क्रिकेटमध्ये सिंगल डबलला विसरलं ना तर भरपूर काही गडबडतं पुढे जाऊन. तेही पाहिलंय. आता गौतम आल्यात स्ट्रायकर एंडला. 1.2 षटकांचा खेळ. धावफलकावरती 2 गडी बाद 11 पाठलाग 44 धावांचा पाठलाग केला जातोय. आकुट्या पॅथाच्या शॉट ऑफ पूल केलाय खरा पण क्षेत्ररक्षकाला झेल सुटलाय. इथे काय घडतंय. थ्रो भरपूर आलाय. थ्रो अरे रो 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 काय चाललंय. झेल सुटला. 2 धावा आल्या. सर्व काही सरलंय. इथं काय होईल माहितीये का. तुम्ही आज दिवसभरामध्ये चांगली मेहनत केली पण आता तो एनर्जी लेवल आहे ना ते टिकवायची आहे हे शेवटच्या सामन्यामध्ये. नाहीतर दिवसभरामध्ये केलेल्या मेहनतीवरती पाणी फिरेल ते होऊ नये याची काळजी दोन्ही टीमने घ्यायची आहे. सुमित इलेव्हन फणसवाडा आणि गावदेवी कनेर. नक्कीच. आणि आपण दिवसभर किती मेहनत केली आहे हे थोडंसं डोकावून पाहावं लागेल सुमित इलेव्हन फणसवाडा संघाला. कारण या चुका ज्या आहेत ना आपण मोक्याच्या ठिकाणी जर केल्या तसं वारंवार आपण उल्लेख करतो सर की तुम्ही चूक करा पण चुका करू नका. या वारंवार चुका होता कामा नये
आणि त्या जर झाल्या तर नक्कीच अतिशय सुरेख फटका त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा तर क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येतोय, मात्र या ठिकाणी झेल होऊ शकला नाहीये आणि चेंडू चाललाय सीमा पार. निश्चितच 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. चेंडू गेला सीमारेषेजवळ, त्या बॉट लाईन जवळ बघा, दोन्हीमध्ये तालमेल नव्हता. चेंडू जस मध्ये बॉन्ड लाईनच्या जस मध्ये तो लँड झाला होता. तालमेल नव्हता. तालमेल पाहिजे दोन्ही खेळाडूमध्ये, तालमेल पाहिजे. हा झेल कोण टिपतोय, मी टिपतोय, तू टिपतोय, हे सगळं सांगायचं आहे. कारण इतक्या मोठ्या स्टेजवरती तुम्ही खेळतात, महत्त्वाचा सामना खेळतात. असे सुटलेले झेल, सुटलेले या बाउंड्रीज तुम्हाला या मॅच पासून लांब नेतील. 14 चेंडू 27. 1427. ऑफ टर्मच्या बाहेर आहे. हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. व्हाईट बॉलचा इशारा बरोबर लाईनच्या बरोबर त्या ऑन द लाईन हा चेंडू जातोय. कारण या स्पर्धेमध्ये जी व्हाईटची लाईन आहे ना ती एकच आहे. म्हणजे भले तिथे जरी शफल झालं तरी जर त्या लाईनच्या बाहेर न गेला तर तो व्हाईट बॉल आहे. नक्कीच सर. आणि तुम्ही ज्या झेलचा उल्लेख करताय ना, तो झेल किती निर्णायक असतो हे आपल्याला T20च्या वर्ल्ड कपने दाखवून दिलेला आहे. तो शेवटचा चेंडू आणि सूर्यकुमार यादवने टिपलेला तो झेल तो किती महत्त्वाचा होता. म्हणजे 121 करोड लोकांचं स्वप्न त्या ठिकाणी त्या झेलने साकार केलं होतं सर. तो झेल आणि तो ताळमेळ आपण पाहिला होता सर. नक्की तिथे सुद्धा म्हणजे त्या T20 वर्ल्ड कपचा तुम्ही उल्लेख केला तसा म्हणजे कॅच सुटलेले आणि वर्ल्ड कप गेलेले पाहिलेत. धावा धापलकावरती 20 आहेत. 44 धावांचा पाठलाग आहे. 13 चेंडू आणि 24 धावा हे समीकरण मैदानावरती आहेत. 13-24. पायावरचा चेंडू होता, फ्लिक केलाय गया डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये फील्ड केलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावांनी धावफलक पुढे चाललाय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा खेळ संपताना 2 गडी बाद 22 आफ्टर 2 hours 22 आणि अजून करायचे आहेत त्या 22. अर्धा पल्ला झालाय, अर्धा बाकी आहे. अर्धा ग्लास भरला, अर्धा बाकी आहे. येऊया एक हलकीशी धून ऐकूया आणि येऊया नारंगी ग्रामीण धमाका 2025. दोन षटकांचा खेळ संपलाय. मदन दळवी खेळतात 6 वरती, गौतम खेळतात 10 वरती. संघाची धावफलक पोचलाय तो 2 षटकानंतर 2 गडी बाद 22 धावा झाल्यात. 22 धावा अजूनही करायच्या आहेत. कंपॅरिझन दाखवलं होतं DBN ज्यावेळेला 2 षटकांचा खेळ संपला होता. सुमित इलेवन होता 27 वरती, 1 गडी बाद 27 आणि आता गावदेवी कनेर आहे 2 गडी बाद 22. आता गोलंदाजीसाठी बदल होतोय. गोलंदाज सज्ज होतोय. सुधीर असाही धीर धरायचा आपल्याला, त्याच्यामुळे गोलंदाज सज्ज होतोय सुधीर. बराचसा प्रेक्षक वर्ग DBNच्या ते यूट्यूब चॅनलवरती देखील आहेत. तिथे फणसपाड्याचा चाहता देखील आहेत. वैतरणाचं क्रिकेट ज्यांनी जवळनं पाहिलं तसाच प्रेक्षक वर्ग देखील आहेत. कनेरचे काही प्रेक्षक तिथे यूट्यूबवरती मॅच पाहतात ते आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन खेळलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. मिस्टेक झाले. प्रमोद सरांनी म्हटलं होतं एक चूक ठीक आहे, चुका झाल्या, गलती ठीक आहेत, गलतियां होगी तो परेशानी बढ़ेगी. चौकार. थँक्यू. मदन आहे एका बाजूला. मदन बॅटिंग करतोय ते दनादन, प्रेक्षकांचं करतोय मनोरंजन. मदन बॅटिंग ते दनादन, बॅटिंग चाललंय पहिल्या चेंडूवरती. चौकार. नक्कीच अतिशय सुरेख या ठिकाणी सर आपण सुद्धा पंचेस मारतात. दे दनादन मनोरंजन आणि नक्कीच मनोरंजन होण्यासारखा या ठिकाणी सामना. मदन नक्की त्या मदनला जीवदान मिळालं होतं आणि त्या मदनला जीवदान का मिळालेलं आहे त्याचं उत्तर या ठिकाणी मैदानामध्ये देतोय मदन. गावदेवी कन्नड संघामार्फत पुन्हा एकदा अतिशय डिफेंड सुरक्षित करण्याचा प्रयत्न.
एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न निश्चितच करणार आहे आणि 2 धावा या ठिकाणी डायरेक्ट हिट निश्चितच आहे आणि या ठिकाणी बॅक टू डगआउट. 2 परतावं लागतंय. नशीब काय असतं बघा सर. और नचदा सब तो आगे आगे सैंडल लगा के सेरा सजा के उत्ते पहाड़े दा सूट फूट नीचे तन्नू घोड़ी किन्ने चढ़ाया भूतनी के तन्नू दुल्ला किन्ने बनाया भूतनी के थँक्यू. जसा उल्लेख केला होता सर की नशीब काय असते बघा. हा डायरेक्ट हिट झाला आणि त्या डायरेक्ट हिट करताना बॅट थोडीशी लांब राहिली आणि विकेट आलाय. नक्कीच पाहतोय पण आतापर्यंत सगळं काही एकदम असं सुरळीत चाललं होतं आणि पाहिलं आपण त्या ठिकाणी जसा दुधामध्ये मिठाचा खडा पडावा ना तसा त्या पद्धतीने या ठिकाणी हा खेळाडू बाद झाला सर. आणि नक्कीच करंट रन रेट आणि रिक्वायर्ड रन रेट पुन्हा एकदा समीकरण संतुलित होताना आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी करंट रन रेट आपल्याला जास्तीचा दिसतोय फलकावरती. त्याच्यामुळे काय झालंय त्याचा करंट आता जाणवतोय. जो करंट रन रेट वाढलाय ना म्हणजे त्याच्यामुळे रिक्वायर्ड रन रेट खाली आलाय पण करंट रन रेट वाढल्यामुळे फिल्डिंगमध्ये तो करंट जाणवतोय. करंट थोडासा लागलाय पण त्या करंटच्या बाहेर यायचं आहे. आपल्याला करंट लागू नये ना त्यावेळेला चप्पल घालतो आपण का तो करंट आपल्या बॉडीमध्ये जाऊ नये. तिथे चप्पल वापरायची इथे अक्कल वापरायची आहे. तिथे चप्पल वापरतात इथे अक्कल वापरायची आहे. अक्कल वापरायची आहे इथे. झेल सुटलाय. ओ हो काय चाललंय या मॅच मध्ये. यश यातून झेल सुटलाय. आणि सर मी का म्हटलं की तिथे चप्पल वापरायची ती अक्कल कारण चप्पल आणि समोरच्याची अक्कल योग्य ठिकाणीच काढायची असते. नक्कीच सर कारण हा फटका खेळल्यानंतर बघा क्षेत्ररक्षक बघा सर आपण पाहिलं ना तर त्या क्षेत्ररक्षकाने बरोबर आपल्या हात वगैरे ते संपूर्णपणे पुसून घेतले होते. हात पुसून घेतले होते परंतु ते हातामध्ये चेंडूच राहिला नाही न बघा. पण बॉडी खाली गेली होती. मी नेहमीच सांगतो की तुम्ही जे शरीर आहे ना खाली नको जाऊ देऊ. मिस केला आणि तुम्ही जसा उल्लेख केला होता आता ते इथे एन्जॉय करतात बाबा. तो आज पण मॅच अजून ऑन आहे. दोन्ही टीमला संधी आहे कारण समीकरण इंटरेस्टिंग आहे. 8 चेंडू आणि 8 मध्ये करायचे त्या 16. नारंगी ग्रामीण धमाका रंगलाय क्रिकेटचा 16. 8 मध्ये करायचे आहेत 16. नक्कीच 8 मध्ये 16 धावा आहेत म्हणजे चेंडू आणि त्याच्या दुप्पट धावा हव्यात आणि येऊ शकतात सर. मदन आहे अजून स्ट्राईक एंड वरती आणि मदनकडे ती क्षमता आहे. मात्र आतापर्यंत कौतुक करलं गोलंदाजानं अतिशय सुरेख आतापर्यंत षटक हाताळलेला आहे. पुन्हा एकदा अतिशय सुरेख फटका या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या वरून. मात्र या ठिकाणी 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्नही सफल. प्रयत्न चांगला होता मात्र या ठिकाणी थोडीशी उंची मग तुम्ही उल्लेख केला सर की शाळेमध्ये असताना आपण उंच उडी आणि लांब उडी त्याचा फायदा या ठिकाणी होतो क्रिकेटमध्ये. नक्कीच नाही बघा ते पीटीचा क्लास तोच असतो ना. फिजिकल म्हणजे शारीरिक कबाईत ज्याला म्हणतात ना तोच असतो. त्याचा फायदा आपल्याला पूर्ण आयुष्यामध्ये होत असतो. पण काही जण त्याचा कंटाळा करतात आणि मग कंटाळा केला की मग काय होतं ते व्हायचं आहे. 7 चेंडू आणि धावा करायच्या 14. 7 दुने 14. शेवटचा बॉल इथे 1 रन आले. आता मॅच आले. मॅच सुमित इलेव्हन फणसपाडाचा आहे की गावदेवी कनेरचा आहे. कोणाचा आहे मॅच. गावदेवी कनेर की सुमित इलेव्हन फणसपाडा. मॅच 13 ही या मेरा आहे पण 13 धावांची आवश्यकता आहे. 13 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि धावा करायच्या त्या 13. थँक्यू. मॅच 13 ये मेरा है. जसा तो एक रील होता ना का 1 13 1 मेरा 2 13 2 मेरा तसा खेळ चाललाय. 13 मेरा वाला खेळ आहे. आता बघूया. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे आणि कहाणी काय मध्ये इंटरेस्टिंग आहे. 31 झाल्यात 31 झाल्यात आणि 31च्या बरोबर उलट्या 13 करायच्या. आफ्टर 3 ओव्हर 3 षटकानंतर फणसपाडा होता 35 वरती. गावदेवी कनेर 31 वरती. 6 चेंडू 13 धावा. आणि नक्कीच ते षटक हाताळले जे मदनने सर. आता मात्र त्या षटकाची आठवण या ठिकाणी मदनने पुन्हा एकदा स्वतःच्या संघासाठी करून घ्यायला हवी
आणि गावदेवी कनेर संघासाठी कशा पद्धतीचं योगदान याच्यात आता मात्र पाठवू अविनाश, जो 3 चेंडू आणि 3 धावांवरती खेळतोय आणि 7 चेंडू 12 धावांवरती मदन खेळतोय. नक्कीच आणि या ठिकाणी ती स्ट्रॅटेजी बलराम कशा पद्धतीनं वापरतोय, कारण बलराम ही हा मोठा गोलंदाज आहे. पहिला चेंडू या ठिकाणी बलरामचा निर्णायक षटक आहे. पुन्हा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी 1 धाव. आणि नक्कीच स्ट्रॅटेजी साफ आहे. आपण पाहतोय गावदेवी कन्नड संघाची स्ट्रॅटेजी साफ आहे. जास्तीत जास्त मदन दळवी याला स्ट्राईक वरती ठेवण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय. नक्की, आणि तो हुकमाचा एक्का आहे. हुकमाचा एक्का आहे, त्याचं चालणं गरजेचं आहे आणि त्याचं आउट करणं सुमित इलेव्हनसाठी महत्वाचं आहे. गावदेवी कनेरसाठी सुमितचं शेवटपर्यंत टिकून राहणं आवश्यक आहे. तर त्याचा विकेट महत्वाचा आहे. सुमित इलेव्हन फणसपाड्यासाठी 5 चेंडू 12 धावा, 5-12. मॅचचा चढलाय पारा, मॅचचा पारा चढलाय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि या पंचांकडे इशारा, वाईट बॉल बाहेर आहे, त्या लाईनच्या बाहेर आहे असं पंच आणि त्याच्यात आणतात. एक धाव या चेंडूवरती ऍड होईल. बघा, रिप्ले जरी पाहिला तरी काही गोष्टी लक्षात येईल. चेंडू पडला होता आणि बरोबर ऑन द लाईन वरनं त्या आसपास चेंडू निघून गेलाय. पंचाने केले वाईट चेंडूचा इशारा आणि आता धावा करायच्या त्या 5 चेंडू आणि 11 धावा करण्यासाठी मैदानावरती 11 खेळाडू जीवाचं रानही करतात. खेळाडू करतात जीवाचं रान. प्रत्येक जण आलाय मैदानात आलाय जिंकण्यासाठी. आणि या ग्रामीण धमाका, नारंगी ग्रामीण धमाका, आज कोण क्वालिफाय होणार त्याचं अजून चित्र स्पष्ट नाहीये. नक्कीच, आणि ते चित्र स्पष्ट करण्यासाठी काही वेळ सर आपल्याला घ्यावा लागणार आहे आणि ती वेळ सांगेल की या ठिकाणी क्वालिफाय कोण होतो. अतिशय सुरेख चेंडू या ठिकाणी हाताळलाय. काय कमबॅक म्हणता येईल गोलंदाजाचं. नक्कीच जे प्रेशर आहे ते प्रेशर कशा पद्धतीनं हाताळतोय सुमित इलेव्हन फणसपाडाचा हा गोलंदाज. पा अतिशय सुरेख चेंडू आणि हा चेंडू या ठिकाणी नशीबवान ठरले. थोडासा चेंडू यष्टांवरती आदळताना. चला, नशीबवान आहे तर नशीब बघूया कोणाच्या बाजूने आहे. पण नशिबाचं सहजासहजी नाही मिळत, त्यासाठी मेहनत पण करावी लागते. स्ट्रायकरीला मदन स्टंपच्या वरनं गेला की काय कुठून निघून गेलाय आता सांगतात बाबा. गेला तरी कुठून चेंडू. हे सर्व काही घडतंय या मॅच मध्ये. नशीब प्रत्येकाला महत्वाचं आहे, पण काही काना वाटते बाबा नशिबात आहे ते मिळेल असं प्रत्येकाला वाटते. पण कदाचित नशिबामध्ये असंही लिहिलं असेल की मेहनत केल्यावरतीच मिळेल, असंही लिहिलं असेल. नक्कीच, आणि ती मेहनत आपल्याला या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळते. आता मात्र या ठिकाणी जोरदार अपील होणार आहे. बॅटची कडा घेऊन बॅक टू द गावड मदन आउट. रंग चढ़ा है रंग चढ़ेगा, बैंड बजा है बैंड बजेगा, जश्न चला है जश्न चलेगा, ये हो डगर वो हो डगर मैं ना रुकेगा. आइला रे आइला आत्तीचा मैला, आइला रे आइला आत्तीचा मैला, रंग चढ़ा है रंग थँक्यू. चढ़ेगा. बघा, मदन दळवी बाद झाले. एक गोष्टीची चर्चेवरती सर मी येणार होतो पण त्यावेळेला योग्य वेळ नव्हती, आता येतोय. मदन दळवी ॲज अ ओपनर गेले, 10 चेंडू खेळले, पण आता 22 चेंडूचा खेळ झालाय. याचा अर्थ 12 चेंडू तुम्ही नॉनस्ट्रायकेंडला उभे होते. ही स्ट्रॅटेजी चुकली तुमची. ही डावपेच आहे. तुम्ही मेन फलंदाज आहेत, प्रमुख फलंदाज आहेत. तुम्हाला स्ट्राईकवरती राहणं गरजेचं होतं. या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, या तुम्हाला शिकण्यासारख्या आहेत. पण मॅच संपला नाहीये. वैभव भटक्यामधला दाखव. वैभव 2-11ची कहाणी होती. आता कहाणी आले, एकदा नाही तर दोनदा चांगला फटका खेळावा लागणार आहे, कारण कहाणी आता 2-10. नक्कीच 2-10ची कहाणी आहे आणि 2 फटके मोठी खेळावे लागणार आहेत आणि ते 2दा खेळावे लागणार आहेत. नक्कीच सर, अतिशय सुंदर उल्लेख आपण या ठिकाणी केलेला आहे या चेंडूचं विश्लेषण. आणि 2 चेंडूवरती 10, एक मोठा फटका. अतिशय सुंदर रंगत या सामन्यामध्ये आणू शकतो. आणि येतोय का या ठिकाणी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण. निश्चितच या ठिकाणी क्षेत्ररक्षक थांबल्या, त्या ठिकाणी 1 धाव मिळेल आणि या ठिकाणी एकच धावचं समाधान मिळावं लागतंय. दुसऱ्या धावासाठी या ठिकाणी बाद होतोय. आता मात्र सामना कुठेतरी सोडल्यासारखं दिसतोय आपल्याला गावदेवी कन्नड संघ. नाही प्रमोद सर, मी का उल्लेख करतोय बघा, तुम्ही या वैतरणा ब गटामध्ये खेळतात, इतके वर्ष क्रिकेट खेळत, मग प्रत्येकाचा रोल महत्वाचा होता ना. मदनचा तो रोल होता, ज्यानं 24 मधले 15 बॉल खेळायचे होते. जर 24 चेंडू मधले 15 चेंडू तुम्ही जर खेळले असते ना त्यावेळेला, कारण एक आमच्या नारंगीचा सामना झाला होता ज्यावेळेला मी तलावपाड्याच्या मैदानावरती होतो. हेमेंद्र खेळत होता, पवन त्याच्या जोडीनं होता. एक मॅच त्यांनी जिंकला, पण मी हेमेंद्रला इतकंच सांगितलं की
तुझं स्ट्राईकवरती राहणं गरजेचं आहे. ज्यावेळेला तू तुझ्या समोरच्याचे 2-2 धावशील ना त्यावेळेला तुम्ही पराभूत होणार. मदन कदाचित तेच केलं, एक मिस्टेक झाली. त्याला 2 रन धावायच्या होत्या पण त्याच्या समोरच्या नाहीये, समोरच्या नाही आहेत आणि लागोपाठच्या 2 वर्षामध्ये क्वालिफाय झालाय, पात्र झालाय संघ आहे, त्याचं नाव सुमित 11 फणसपाडा. हो दिल वालों के दिल का करार लूटने हम आए हैं यूपी बिहार लूटने. दिल वालों के दिल का करार लूटने हम आए हैं यूपी बिहार लूटने. हो दिल वालों के थँक्यू. पुरात थोडीशी धडधड होती पण आता काय झाले ते निघून गेले आणि गालावरती लाली आले. पुरात होते धडधड, लाली गालावरती आले. ती सुमित 11 फणसपाडाची. पण गावदेवी कनेर तो एक मिस्टेक चूक ती महत्वाची ठरली आहेत. आता टीम विजय झाला सुमित 11 फणसपाडा. एक फोटो सेशन नक्कीच होईल. बरोबर समोर आपण या. सुमित 11 फणसपाडा थोडंसं आपल्या सर्कलच्या जवळ या पूर्ण टीमनं आपण टीमला कॅमेऱ्यामध्ये घेणार आहोत कारण क्वालिफाय होणारा आजच्या दिवसातील दुसरा संघ. आपले पाटील पण या जे सोबत आपले आहेत, खास करून घनश्याम पाटील. त्यांचा उत्साह देखील होता. बरोबर डगआउट मध्ये ते होते घनश्याम दादा आणि त्यांचा उत्साह देखील आपण पाहिला होता. गावदेवी कनेर बस ओके तिथे आपण थांबा. आपण पूर्ण टीमला या कॅमेऱ्यामध्ये घेतोय. पाटील सोबत नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित नारंगी ग्रामीण धमाका 2025 आणि क्वालिफाय होणारा हा दुसरा संघ आहे.